आज पपई काढण्याचं काम चालू आहे. केवढे काढले तुम्हाला मी दाखवते, कारण की पाऊस पडतोय त्याच्यामुळे खराब होत आहेत ते. तर आता पप्पा आलेले आहेत आणि आजीचा स्टूल आणलाय म्हणून चढलेले पप्पा वरती आणि आता सगळी पपई काढतायत. किती उंच झालाय तो ना, पण खूप पपई खाल्ले है ना. आता लिलाव लावायचं बोली बोलायची पिकट ठेवावी लागतील रे, सगळे पिकट ठेवायला. तुम्हाला मी दाखवते किती काढलेत त्यांनी ते. आणि मी झोपून उठलेली आहे, मस्त पाऊस पडतोय सकाळपासून. तर मस्त मी झोपले आणि आता आई पप्पा आलेत तर बोले पपई काढून टाकतो सगळे, नाही तर मग ते खराब होतात. तर खायला तरी भेटतात, नाहीतर मग ते पाणी लागून मग त्याच्यामध्ये किडे वगैरे होतात है ना, पाखरं पडतात. तर मग आता पप्पा आलेत तर काढले सगळे पपई. आणि आज आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या ओवीचा बर्थडे. तर आता मी रेडी होतो आणि मग जातो बर्थडेला. चला वाढदिवसाला जाऊया बर्थडे पार्टी. तुम्हाला मी दाखवते की किती पपई काढलेले आहे ते. तुम्हाला हवे असेल तर कमेंट नक्की करा. प्रीतच्या भाषेमध्ये या सगळ्या पपयांचा लिलाव करायचा आहे. काय रे, तर सगळे पिकट ठेवायचे आहेत. तसे बऱ्यापैकी उजळलेत नाही, मी असे मोजते 25च्या पुढे आहेत, अंदाज पकडा माझा. ह्याच्यामध्ये पण आहेत आतमध्ये. त्यांना स्वच्छ धुवून ठेवूया आणि पेपरामध्ये गुंडाळून ठेवूया, म्हणजे त्यांना ऊब भेटेल आणि ते पटकन पिकतील. आता थोडे शेजाऱ्यांना वगैरे देतो आणि दीदीकडे वगैरे पण न्यायचे आहेत. चला, पाऊस थोडा थांबलाय आता, सकाळपासून पडतोय बारीक बारीक, सगळं भरूनच आहे तरी. तर मंडळी चला जाऊया ओवीकडे बर्थडेला. सगळे रेडी झालेले आहेत, आई सुद्धा मस्त रेडी झाली. आणि आईची जी साडी आहे ती पप्पांनी तिला पाडव्याला गिफ्ट केली होती. मस्त लगेच ब्लाऊज पण शिवला आणि लगेच नेसली सुद्धा आज ओवीच्या बर्थडेला स्पेशल. तर चला निघालो लवकरच, पण पावसाने पूर्ण काळोखच केला. मला लवकर ऍक्च्युली पोचायचं होतं, का फोटोज वगैरे काढायचे असतात गार्डन मध्ये, पण पाऊस आहे त्याच्यामुळे सगळं काळच आहे. तर चला जाऊया आणि ओवीची एक्साइटमेंट लेवल बघूया. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. किती वर्ष पूर्ण झाली मग? 11 पूर्ण, 12वा चालू. केसुसा धुतलेली दिसत आहेत. स्कूलमध्ये काय गिफ्ट मिळालं? स्कूलमध्ये कोणत्या फ्रेंडनी काय दिलं? काय दिलं? पेन? डायरीवाला पेन दिले. ओ लगेच दाखवते. अच्छा, हा तिच्या फ्रेंडनी दिलाय. डायरी आहे का? छोटीशी डायरी. अरे वा, छान छान. आणि एक पेन आहे. हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू. मोठी झाली, हाईट वाढली आमची. आणि आता ओवीची ड्रॉइंग बघा. हा दाखव काय काय काढलंय. ओ हॅरी पॉटर काढलेला आहे, मस्त. नंतर एक डिझाइन आहे. अच्छा, ही डिझाइन काढलेली आहे. त्याच्यानंतर हा गंदा आलाय. अच्छा, गंदा हो गया क्या? डॉग आहे का? अच्छा अच्छा. अरे वा, कृष्ण, सुंदर सुंदर. अरे वा, गणपती बाप्पा, मस्तच. ओवी शिकलीस. अरे वा, मस्तच. हनुमान, छान छान. जगन्नाथ काढलाय. अच्छा अच्छा, छानच. आणि अयोध्याचा राम. अच्छा, हा राम आहे का? मस्त मस्त. ओवी आमची ड्रॉइंग काढते मस्त. कसले खडूचे कलर आहेत? कसले आहेत ते? खडूचे कलर. खडूचे कलर आहेत ना? त्याच्यानेच केलाय. कृष्णा पण त्याच्यानेच केला. ओके. बाय. दीदी कशी आहेस? मस्त. चहा आल्या पाहुण्यांना चहा घेशील ना? हा घेणार ना, बहिणीच्या हातात तर घ्यायलाच पाहिजे. सगळं जेवण वगैरे रेडी? सगळं रेडी आहे. आज काय जेवायला स्पेशल मेनू काय? मामाच्या आवडीचं. मामाच्या आवडीचं सगळं, बहिणीच्या आवडीचं नाहीये. काय आहे सगळं रेडी करून ठेवलंय. हे काय? ओ रस्सा, चिकनचा रस्सा आणि चिकन सुक्का. अरे वा, भारी, मजा आहे. आता चहा पितो. तशी संध्याकाळच झालं, वाजले आम्हाला 6:15. ओवी तुझी केस किती छान वाटतात. काय माझी केस आहेत नाही? मस्त वाटत. कापू नको. कापणार आहेस? माहिती नाही. थोडीस कापावं लागून. केसांचं वजन वाटत असेल ना? मैं सुंदर होतो, क्या करू. ओह माय गॉड. बघू, पाठी फिर. छान वाटतात केस नाही? जाड आहेत तिची ना? जाड जण वाढलेत पण खूप. हे बघ, मी ना हा वाला लावते ऑइल.
हो हो लिओन. लिव्हियॉनचा गिटारशी मला गिफ्टला काय आणलंय गिफ्टला काय आणलंय? जेव्हा आता गिफ्ट मिळेल तेव्हाच तुला समजेल की ऍक्च्युली काय गिफ्ट आहे तर ते. मी गेस करू कर. स्टेशनरीचं काय आहे स्टेशनरीज असणार तर तू स्कूलला जातेस, मग मी घेणार काय मावशी तुला? जे तुला स्कूलला युजफुल असेल असंच घेणार ना. ते कपडे हवेत. नाही. आता सगळे बर्थडेला तुला कपडेच आणतात. कपडे नको आहे गेल्या वेळेला काय दिलं होतं मी बर्थडेला तुला? हे कपाट कपाट दिलेला. म्हणजे कसली युजफुल वाली वस्तू होती. मग आता काय मी कपडेच घेणार तुला. आता मोठी झालीस तू, तुला जीन्स आवडते, फ्रॉक आवडते, मग तेच घेतलंय मी. कपडे नको आहे तर तिचं म्हणणं तेच आहे. आल्यापासून गुड्डी मावशी तुझं गिफ्ट कुठे आहे? काय आहे? मी तिला फोनवर सांगितलं की मला रिटर्न गिफ्ट हवंय. नाही आहे रिटर्न गिफ्ट आमच्याकडे नाही आहे. रिटर्न गिफ्ट मिळाल्याशिवाय गिफ्ट मिळणार नाही. आहे आमच्याकडे तेव्हा आणि आमचं रिटर्न गिफ्ट यावेळेला खूप मोठं आहे. बर्थडे झाल्यानंतर आमच्या सोबतच येणार आहे मॅडम. हाच एवढा मोठा 2 दिवस आमच्याकडेच राहायला येणार आहे ती. का ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहेच. तर बर्थडेचा केक कटिंग केल्यानंतर जेवल्यानंतर ती आमच्या सोबत माझ्या घरी येणार आहे. है ना? तो एक मोठा रिटर्न गिफ्ट हा तो माझ्यासाठी आहे, मामासाठी हवंय पण. मामा आणि तुझ्यासाठी एकच, आजीसाठी पण एकच, बाबासाठी पण एकच. काय रे तू? तिला तर रेडी करतोय. गिफ्ट आहे बघ, एवढा मोठा गिफ्ट आहे. तिला तर रेडी करतोय. लगेच केक कापायला होता 5:45 पण आमच्याकडे एक प्रॉब्लेम झाले, आमचा ड्रेस गेलाय म्हणजे आता नवीन ड्रेस घालायला घेतला आणि लगेच तिची बटणं पण तुटली. हा कोणी तोडली? ड्रेसनी तोडली, आपोआप तुटली ना ती, बाकी कोणी तोडली नाही. तर आईला शिवायला सांगितलं. नवीन ड्रेसची कशी बटणं लूज असतात ना, तर ओवीनी घालायला गेल्या तर पटकन त्याची 2-3 बटणच गळाली. तर आईला बसवले जरा शिलाई मारून ती बटणं हे करायला. ओके. आता आई ओवी जेव्हा झाली होती तेव्हा केवढूशी होती, एकदम गोरी गोरी पान नुसती. आता पण आहे. आता पण आहे का? आता गोरी आहे. आता मावशी एवढी गोरी झाली का? बघ बघ. इथे लाईट आहे. तर आपण बघू शकतो इथे माझी हेअरस्टाईल चालू आहे. ओवीची केस विंचरते आणि भांडते. तशी ती केसांना तिच्या कोणाला हात लावून देत नाही. मम्मी आणि मावशी तर कधीतरीच इच्छा असेल तरच, पण लावून देते. पण तिची केस विंचरायची म्हणजे गुंता काढताना अजिबात दुखलं नाही पाहिजे असं आहे तिचं. मोठी है ना ओवी? तर थोडीशी आम्ही हेअरस्टाईल करतोय, जास्त पण नाही घट्ट. मावशी एकदम लूज वाली हेअरस्टाईल कर. तर मला छोटेसे क्लिप लावतोय की झाली आमची हेअरस्टाईल. ओके ओके का ग? जास्त काही नाही करत मी, लांबच आहेत. मस्त आज केस धुतलीस ना? आत्ताच जस्ट धुतलीस? स्कूलमध्ये बांधून गेलेलीस? स्कूलमध्ये बो बांधलेला. अच्छा बो बांधलेला. आज युनिफॉर्म होता ना? हो पण मी घातला नाही. बर्थडेला चालतं का? कोणता लावू? ग्रीन. ओके. आमची चालू आहे बर्थडेची तयारी. किती क्यूट दिसते माझी ओवी. हा हा हा. केसच आमची ओवीची मस्त जाड आहेत तिची केस ना. वेणी बांधते ना रोज तू स्कूलला? आणि आमची बर्थडे गर्ल फायनली रेडी झालेली आहे. मस्त असा ड्रेस. कोणी घेतला ड्रेस? हा चाचीने ड्रेस घेतलेला आहे. मस्त आहे, आवडला मला. मस्त आहे. ओ बर्थडे गर्ल खुश. पण आमची अजून दिवाळी चालू आहे. अच्छा, तुळशीचं लग्न झाल्यानंतर काढणार. कधी होणार आहे तुळशीचं लग्न? तर होईल, तारीख नाही मला माहिती, पण चालू झालं मे बी. आज काय सांगू? काय? हॅलोवीन. अच्छा आज आहे का? ओके. आणि त्या दिवशी मस्तच ग ड्रेस. केस पण बघू. हो आज मूड चांगला आहे वाटतं. नाही तर दरवेळेला बर्थडेला आमच्या ओवीला काहीतरी भूत होतं, कारण की हॅलोवीन असते ना. नाही मी ओवीला म्हटलं काय होतं, ओवीला काहीतरी होतं. हॅलोवीन साठी केस. ओके ओके ओके. बाय. कोणता फ्लेवर आहे? कॉटन कॅन्डी नाही आहे. वाव मस्त. कोणतं आहे? फालुदा आहे ना भाऊ? रसमलाई आहे. छान बनवलं त्याने. ओवी हॅपी बर्थडे. छान बनवलंय पण त्याने. कलर पण नाही, पण असं रसमलाई वाटत नाही, फालुदा सारखा वाटतोय ना. रसमलाई थोडासा आपला येल्लो असतो. सावकाश. किती किती उत्साह तो. मस्तच. ते डबलचं करणार होते. अच्छा. केलं नाही.
फेवरेट कलर आहे पर्पल. ओवीचा आवडीचा कलर आहे. स्पेशल आम्ही तोच बघून आणला बाबा. मदत करू का? खोल खोल अजून. मामाची पॅकिंग आहे ही सगळी. मामानी पॅक केलंय. अरे 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 काढ काढ काढ. अजून पॅकिंग आहे तिला. काढ. ओके. आवडली का? आणून तरी दाखव मला कशी दिसतेस. खण वगैरे आहेत बघ बऱ्यापैकी. मस्त आहेत. हा ओके. छान. दीदीची चालू आहे जेवणाची तयारी. भाकऱ्या आणल्या दीदीने विकत. मस्तच ग. पातळ आहेत. मोठ्याच्या मोठ्या आहेत बघ. आणि एक साईज आहे सगळ्यांची बघ. है ना? हातावरची आहे. मशीन मध्ये समजते बघ. हातावरची आहे. आपण कशी नेहमी खातो ना हातावरची. सॉफ्ट आहेत एकदम. एक साईजच्या भाकऱ्या. ओवीचा बर्थडेचा स्पेशल. त्यासोबत फ्री मी पण आहे. अच्छा फ्री. ओवी फ्री आहे का? आणि इकडे चिकनचा रस्सा आणि इकडे चिकन सुक्क तयारी चालू आहे. आणि ते ताटं वाढली. आता पटापट करतो. तू जेवणार की नाही? ओवीने केकच एवढा खालाय डिश भरून. हो तरी पण खाणार. बर्थडे किसका आहे? मेरा. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय है? तुझं गाव काय है ग? सुंदरी सुंदरी तुझं नाव काय है? गाव काय बोलले. अरे मी ऑडियन्स दाखवते आमची ओवी कशी गाणी बोलते. दोघांचं काय चालू असतं काय नाही. मी आता पाळण्यावर बसले आणि बघितलं ह्यांचं गाणी चाललंय. काय ग? ऐकू दे ऐकू. ओवी पडशील. आणि माझे फ्रेंड्स इथे एक प्रॉब्लेम झालेला आहे. खालती जाणं अलाउड नाहीये म्हणून आम्ही टेरेसवरच पाऊस लावत आहोत. पण कुठे आलीस तू? मावशीच्या घरी. आणि आम्ही ते लावत आहोत पाऊस. आणि ते पण टेरेसवर. जे की कोणत्या घरात अलाउड नाही पण या घरात अलाउड आहे. आत्ताच आम्ही आलो या मॅडमना घेऊन. आणि माझ्याकडे फटाके होते. आम्ही काही जास्त लावले नव्हते. तर गुडी मावशी फटाके लावूया. मला ठीक आहे चल. तू कुठे लावायचं? आता खाली काळोख झालाय. मला तर टेरेसवरच लावूया. आपला काय मोकळा टेरेस आहे. तर लावतोय. पण लावणार कोण आहे? मामा. हे काय नाही. हा घर उलटा आहे. सगळं उलट आहे. जे दुसऱ्या घरामध्ये अलाउड नाही ते इथे अलाउड आहे. टेरेसवर पाऊस लावतात. टेरेसवर पाऊस काय लावतो? टेरेसवर पाऊस. ओवी ते लावणार नाहीये. हे लावणार आहे मी. हवाला. तर पुन्हा एकदा ओवी तिला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप संपला बर्थडे. बाय बाय. संपला बर्थडे. हो तुझे सगळे ड्रीम्स पूर्ण होऊ दे. आणि अशीच मस्ती करत राहा. आमच्या घरातली सर्वात लाडकी म्हणजे ओवीच आहे. आणि सर्वात छोटी सुद्धा ओवी आहे. माझ्या नंतर ओवीचा नंबर आहे. असं तर चला फटाके लावूया आता. ओके. आता थोडा वेळ झोपू. आता वाजले 10-11 पर्यंत आहोत. आणि मग आता आम्हाला हॅरी पॉटर सिरीज बघायची आहे. ती डाउनलोड करतो आणि बघतो. आम्ही बघितलेत पण हिचे अर्धे पार्ट राहिले होते ते तिला दाखवायचे. 2-3 पार्ट. हा तर तिचे 2-3 पार्ट राहिले तर तिला दाखवतो. तर चला व्लॉगला मी एंड करते. भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. उद्याच्या ब्लॉग मध्ये ओवी असणारच आहे. 2 दिवस आमच्या घरीच आहे. त्यामुळं फुल धमाल. आणि पुढचा व्लॉग पण सगळे नक्की बघा. कारण की आपण खूप इंटरेस्टिंग व्हिडिओज आणणार आहोत. चला बाय बाय.